आजच्या पवित्र आणि पुण्यभूमीत आपल्या ग्रुपचं सहर्ष स्वागत करतो। मी रुपेश झोरे 11 वर्षांनी गडावरती गाईड काम करत आहे। याच्या अगोदर रायगड आपण पाहिला असाल किंवा नसाल, परंतु रायगड आज मी तुम्हाला प्रत्यक्ष दाखवणार आहे। रायगडाची समुद्र सपाटीपासूनची हाईट आहे 2851 फूट। पायथा तो महता 1375 फुटावरती आता आपण उभे आहोत। रायगडाला मुळात नव्हतं रायरीच डोंगर। स्वराज्याची राजधानी राजगड पुण्यात वेल्हा तालुका। राजगड राजधानी शिवाजी राजांना अपूर्ण पडत होती। मग जावळीच्या चंद्रराव मोरेंकडून महाराजांनी हा डोंगर 15 मे 1656 ला जिंकून घेतला। 15 मे 1656 ते 1670 या रायगडाची बांधकाम झाली आणि भव्य दिव्य हा रायगड बांधला दादा 14 वर्ष लागली। 14 वर्षात काय बांधलं? 11 तलाव, 84 पाण्याच्या टाक्या, 350 इमारती बांधल्या। ही गडाची मागची बाजू आहे आणि इकडे गडाची समोरची बाजू। ज्या दरवाज्यातून आत आलो त्या दरवाजाचं नाव आहे मेणा दरवाजा। मेणा दरवाजाच्या विरुद्ध दिशेला दरवाजा आहे पालखी दरवाजा। पालखी दरवाजा, मेणा दरवाजा ही आडवी भिंत आहे। भिंतीला इथे 6 दरवाजे, त्याला म्हणतात राणी महल। राजांना राण्या किती होत्या माहिती आपल्याला? 8 होत्या। शिवाजी राजांची पटराणी होती पहिली राणी सहीबाई। शंभूराजे 2 वर्षाच्या असताना सहीबाईंचं राजगडावर निधन झालं। सर्वांच्या लाडक्या राष्ट्रमाता जिजाऊ मा साहेब या गडाच्या पायथ्याशी राहायच्या 5 गावात। उरलेल्या 6 राण्या गडावरती राहायच्या। एका राणीसाठी इथे 1 घर आहे, एकाला 1 लागून 6 घरं। मग शिवाजी राजाने 8 राण्या केल्या का? शिवाजी राजांच्या 8 राण्या केल्या ना, त्या आवडीनिवडीसाठी केल्या नव्हत्या। मुलांबालांसाठी नव्हे, तर राजांकडे स्वराज्यामध्ये सैन्य कमी होतं। सैन्य स्वराज्य वाढवण्यासाठी नामवंत सरदारांच्या मोठ्या घराण्यातल्या मुली केल्या। विचारे, गायकवाड, शिर्के, निंबाळकर, जाधव, देशमुख, इंगळे आणि पालकर ही मोठी घराणी। या घराण्यातल्या मुली केल्या, स्वराज्य साम्राज्य तयार केलं। शिवाजी राजांच्या 8 राण्यांची नावं सांगतो। सहीबाई, सोयराबाई, सगुणाबाई, गुणवंतबाई, लक्ष्मीबाई, पुतलाबाई, सकवारबाई आणि काशीबाई। या 8 राण्या रायगडावरती 6 राहायच्या। 6 राण्यांची ते 6 घर आहेत। याच्यावरती छत होतं, सागाची लाकडं, मातीची कवलं। इंग्रजांनी हल्ला केला 1818 मध्ये आणि या हल्ल्यामध्ये रायगडावर असणारी सागाची लाकडं, मातीची कवलं पूर्णपणे जळून गेलेली आहेत। हा पहिला चौथरा आहे ना, हा राणीचा बैठक हॉल आहे। 2 नंबरचा चौथरा राणीचा बेडरूम। एक हवा खायला खिडकी। छोट्या दरवाज्यातून आतमध्ये गेला तर राणीचं 450 वर्षापूर्वीचं दगडातलं इंडियन टॉयलेटचं भांडे शिवकाळातलं, ते आजही रायगडावरती प्रत्यक्षात पाहायला भेटतं। एकदा आतून तुम्ही ते दगडी टॉयलेटची भांडी बघून आता जा।